कोल्हापूर पावसामुळे सध्या प्रचंड मोठं नुकसान सहन करते। शेतकऱ्यांचं विशेषतः नुकसान झालंय। सूर्यफूल, भुईमूग, मका, भात पिकाचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे सूर्यफूल शेतातच सडलेलं आहे। हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे। आपण बघतोय शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला हा घास होता, मात्र आता या अवकाळीनं तो हिरावलेला आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर पुढारी न्यूज पोहोचलेला आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालंय त्याचे दृश्य, शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। आमच्या माध्यमातून त्या पुढे सत्ताधाऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। मंत्रिमंडळ बैठकीआधी शेतकऱ्यांच्या या व्यथा आपण ऐकूया। सरकार या शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार का? आजची जी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यामध्ये मदतीचा ठोस निर्णय होणार का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। मागील 10 ते 12 दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। यामध्ये सोयाबीन असू दे, भुईमुंग असू दे, सूर्यफूल असू दे किंवा भात असू दे, अशी अनेक पिकं जी आहेत ती अक्षरशः या ठिकाणी कुजून गेल्याचं चित्र पाहायला मिळते। मी कोल्हापुरातल्या कसबा बीड या ठिकाणी असलेल्या एका शेतामध्ये उभा आहे आणि त्याच बाजूला असणारे हे पीक, सूर्यफुलाचं पीक पाहतोय आणि सूर्यफूल अक्षरशः कुजून या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळतंय। सगळं पीक जे आहे ते या ठिकाणी कुजून गेलेलं आहे। माझ्या बाजूला देखील काही शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या हातामधले हे पीक ते दाखवत आहेत, ज्या पिकावरती खरं तर पुन्हा एकदा त्याला कोंब फुटायला सुरुवात झालेली आहे। अक्षरशः काही पीक जे आहे ते कुजून गेलेलंच आहे, मात्र हे कोंब फुटलेले हातातले सगळे सूर्यफूल आपण बघतोय। याच शेतकऱ्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। काय सांगाल, शेतकरी म्हणून अशा पद्धतीनं पीक आपण घेतो आणि शेवटी अवकाळी पाऊस असू दे किंवा निसर्गाचं संकट आहे, त्या पुढं मात्र आपल्याला हातबल व्हावं लागतं। साहेब, या गोष्टी वाईट आहेत। घरात एखादं लेकरू गेल्यासारखं आम्हाला दुःख आहे। घरात 4 दिवस झाले आमच्या बायका जेवलेल्या नाहीत, कारण आम्ही 3-3 बांगलीनी करतोय, आम्ही घरातली सगळी करतोय। आम्ही सरकारला आम्हाला तुमच्या माध्यमातून एकच अपेक्षा आहे की नेम वाटी कमी लावून आम्हाला जाग्यावर पंचनामे करून आम्हाला ह्या अवकाळी पावसातनं ह्या देशातनं सावरावं। आलेलं पीक पण आम्हाला काढता आलेलं नाही, त्यामुळे याच्या पुढे आम्ही यात दुसरं काही घेऊ पण शकत नाही। शासनानं याची वेळेत दखल घेऊन पंचनामे करून की नियम व अटी निकष काही लावू नयेत, की नुकसान भरपाई मिळावी, एवढीच शासनाकडे आमची मागणी आहे। काही आजोबा देखील आहे, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया। खरं तर तुम्ही आजपर्यंत असं बघितले, एवढं सगळं पीक घ्यायच्या नंतर असं हातात रात्रंदिवस पाणी पाजलेला, रात्रंदिवस पाणी पाजून मी हे केले। सकाळी रात्री 12 वाजता 1 वाजता पाणी पाजलं मेल्याला। किती कष्ट घ्यावं, रात्री 1 वाजता हे आमचे सहकारी आहेत। बांगल्यानं सगळे माणसं सगळे केलेलं आहे आम्ही। आम्हाला आता हे परवडायचं नाही आहेत आम्हाला। पोरे बायका म्हणजे रडालात घरात नाही, रातभर झोप लागत नाही, रात्रभर झोप लागत नाही रात्रभर आम्हाला। हे बघू शकता हातामध्ये त्यांच्या उठून बसतोय आम्ही, कारण पाऊस रात्री 10:30ला पाऊस आला। रात्री जोडणी काढली की सकाळी, संध्याकाळी जोडणी काढली की सकाळी, रात्री 10-11ला पाऊस, ते 5 वाजेपर्यंत पाऊस असतोय रात्री। काय जोडणी करणार सांगा? आणि पाणी बघा, लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी बीड गावात जिल्ह्यातलं कोटी रुपयामध्ये नुकसान झालेलं आहे। तात्काळ या ठिकाणी प्रशासनाला मी विनंती करतो, कालपासून मी प्रशासनाच्या संपर्कात आहे। तालुका कृषी अधिकारी असतील, कलेक्टर साहेब असतील, या सर्वच मंडळींनी तात्काळ या ठिकाणी फील्डवरती जाऊन शेतकऱ्यांना धीर द्यायला पाहिजे। बाबा, आम्ही सरकार म्हणून आम्ही जबाबदारी तुमची घेतोय, शेतकऱ्याच्या तशी पाठीवरती हात ठेवायला पाहिजे, अशी आमची या शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी असणार आहे। निश्चित आंदोलनात्मक भूमिका देत असताना जर सरकारने या ठिकाणी भूमिका लवकर पंचनामेसाठी काही आदेश नाही काढले तर येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही मोर्चा काढू, अशा पद्धतीची आमची भूमिका असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कसबा बीड, कोल्हापूर।